चांदणवन नावाच्या सुंदर जंगलात चिवू नावाची एक छोटीशी चिमणी आपल्या 7 लेकरांसोबत राहत होती. चिवूचा नवरा भोळू कावळा मजुरी करून घर चालवत होता. पण एके दिवशी काही भक्षक पक्ष्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर चिवूच्या खांद्यावर संपूर्ण घराची आणि आपल्या 7ही लेकरांची जबाबदारी आली. ती आकाशाकडे पाहून दुःखी मनाने म्हणाली, हे देवा, माझ्यावर इतका अन्याय का केलास? आता ही सगळी जबाबदारी मी एकटी कशी पेलणार? एके दिवशी चिवू कामाच्या शोधात जंगलाजवळच्या कोळशाच्या भट्ट्याकडे गेली, जिथे तिचा नवरा आधी काम करत होता. चिवू नम्रपणे म्हणाली, मालक, मला काम हवं आहे. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आता माझ्या 7 लेकरांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला काम द्या. अगं ठीक आहे, उद्यापासून तू कामावर ये, पण लक्षात ठेव, मजुरी काम पूर्ण झाल्यावरच मिळेल. चिवूने होकार दिला आणि कामाला लागली. काम खूप कष्टाचं होतं. दिवसभर जर लाकडं उचलल्यामुळे चिवूचं शरीर कमकुवत होत चाललं होतं. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिच्या 2 मोठ्या मुली पिंकी आणि सोनाली यांचं शिक्षण थांबलं होतं. एके दिवशी चिवू त्यांना म्हणाली, अगं मुलींनो, मला वाटतं तुम्ही तुमचं शिक्षण सुरू ठेवा. तुमच्या छोट्या बहिणी अजून लहान आहेत, पण तुम्ही मन लावून अभ्यास करा. अगं आई, आम्हालाही शिकायचं आहे, पण घर चालवणंही कठीण झालंय. मग शाळेची फी कशी भरायची? चिवू रोज मेहनत करत होती, पण परिस्थिती अजूनही खूप कठीण होती. एके दिवशी संध्याकाळी काम संपल्यावर चिवू मालकाकडे गेली. मालक, आजचं काम संपलं आहे. मी आता घरी जाऊ का? खूप उशीर झाला आहे. माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. अगं चिवू, तुला नेहमीच लवकर घरी जायची घाई असते. मला इथे काम करणारे लोक हवेत. सगळे पक्षी जातील तेव्हाच तूही जा. हो मालक. चिवूने शांतपणे उत्तर दिलं. मालक नेहमीच तिचा अपमान करत असे आणि वेळेवर मजुरीही देत नसे. मालक, आता काम पूर्ण झालं आहे. कृपया आजचे पैसे द्या. घरी खायला काहीच नाही. अगं आज पैसे संपलेत, उद्या घेऊन जा. चिवू उदास मनाने आपल्या घरी परतली. एके दिवशी चिवूची तब्येत खूपच खराब होती. त्या दिवशी कामावर जाण्यासाठी तिच्यात अजिबात ताकद उरली नव्हती. जर मी आज कामावर गेले नाही तर आजही मजुरी मिळणार नाही आणि मग चूल कशी पेटेल? असा विचार करून ती कसंबसं उठली आणि कामावर निघाली. त्या दिवशी ती खूप अशक्त होती. कडक उन्हात काम करताना तिला भोवळ आली आणि तिच्यावर सगळी लाकडं कोसळली. तिच्या पायाला जोरदार दुखापत झाली आणि खूप रक्त वाहू लागलं. तिची किंकाळी ऐकून बाकी कामगार पक्षी धावत आले. अरे, हिला खूप मोठी दुखापत झाली आहे. पहा, तिच्या पायातून किती रक्त येतंय. अरे, माझी सगळी लाकडं खराब केलीस तू. मी आधी सांगितलं होतं, हे काम तुझ्या बसचं नाही. मालक, मला माफ करा. आज तब्येत ठीक नव्हती म्हणून भोवळ आली. अगं चल, इथून निघून जा. मालक, थोडे पैसे द्या ना, माझा इलाज करायला आणि मुलांना खायला देण्यासाठी. अगं जर पैसे हवेत तर आज रात्रीही इथे काम करावं लागेल, नाहीतर इथून निघून जा. चिवूची अवस्था इतकी वाईट होती की ती अजिबात काम करू शकत नव्हती. म्हणून ती एक पैसाही न घेता तिथून निघून गेली. चिवू जखमी अवस्थेत घरी परतत होती. तेवढ्यात तिला तिच्या नवऱ्याचा मित्र मिठू कबूतर भेटला. अगं वहिनी, तुला ही दुखापत कशी झाली? काय सांगू भाऊ, काम करताना माझ्या पायावर लाकडं पडली आणि मला दुखापत झाली. त्यातच मालकाने मला कामावरूनही काढून टाकलं. अगं वहिनी, तुझ्या पायातून खूप रक्त येतंय. तू माझ्यासोबत दवाखान्यात चल, मी तुझा इलाज करून देतो.
नको भाऊ, माझ्याकडे दवाखान्यात जाण्या एवढे पैसे नाहीत. ही जखम आपोआप बरी होईल, पण मला एखादं काम मिळालं तर खूप उपकार होतील. मिठूने लगेच आपल्या खिशातून पैसे काढून तिच्या हातात दिले आणि म्हणाला, वहिनी, आधी हे पैसे ठेव, याने तुझा उपचार कर. आणि मला एक श्रीमंत व्यापारी माहीत आहे, धनराज सेठ. तू त्यांच्या घरी काम कर, तुला थोडे पैसे मिळतील आणि घरही चालेल. खूप खूप धन्यवाद भाऊ. मला त्यांचा पत्ता दे, मी उद्याच कामावर जाईन. मग दुसऱ्या दिवसापासून चिऊ धनराज सेठांच्या घरी काम करू लागली. मग असेच काही दिवस गेले. चिऊच्या 2 मोठ्या मुली पिंकी आणि सोनाली आपल्या आईला इतकं कष्ट करताना त्या पाहत होत्या. एक दिवस त्या दोघी आपापसात बोलू लागल्या. ताई, आपल्याला आईला मदत करायला हवी, ती खूप थकते. हो सोनाली, आपल्याला असं काहीतरी करायला हवं की आईला कामच करावं लागू नये. अगं ताई, तू किती छान वडापाव बनवतेस. आपण वडापावचा छोटा ठेला लावून विकायला सुरुवात करूया का? अगं हो, अगदी बरोबर बोललीस. आपल्या गुल्लकात जे पैसे साठवलेत त्यातून आपण सामान आणू आणि उद्यापासून वडापाव विकायला सुरुवात करू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी छोटासा वडापावचा ठेला लावला. जंगलातील पक्ष्यांनी त्यांचा वडापाव खाल्ला आणि सगळे खूप खुश झाले. अरे वा, किती चविष्ट आहे हा वडापाव. खूप छान बनवलं तुम्ही. हळूहळू त्यांचा वडापाव संपूर्ण जंगलात प्रसिद्ध झाला. संध्याकाळी जेव्हा पिंकी आणि सोनाली पैसे घेऊन घरी आल्या तेव्हा त्या आपल्या आईला म्हणाल्या, आई, बघ ना, आज आम्ही वडापाव विकले आणि खूप सारे पैसे मिळाले. हे घे आई, आता तुला काम करण्याची अजिबात गरज नाही. आम्ही वडापाव विकून तुला पैसे देऊ. चिऊच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अशा प्रकारे चिऊ आणि तिच्या 7ही मुली वडापाव विकून आपला संसार चालवू लागल्या आणि सगळ्या आनंदाने जगू लागल्या. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.